सुवर्ण दुपारचे 2 वाजलेत. काही महत्त्वाच्या घडामोडी या बुलेटिनमध्ये आपण बघणार आहोत. सुरुवात ब्रेकिंग न्यूजनं करूया. संजय राऊतांसंदर्भातली बातमी आहे. संजय राऊत यांचा कोठडीतला मुक्काम वाढलेला आहे. संजय राऊतांना दिलासा मिळालेला नाहीच. 21 ऑक्टोबरला पुन्हा सुनावणी होणार आहे. महत्त्वाची बातमी आहे. अजूनही प्रश्न अनुत्तरितच आहे. 21 तारखेला त्याचं उत्तर मिळेल की संजय राऊतांची दिवाळी ही जेलमध्ये जाते का बाहेर जाते. आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग आपल्या संपर्कात आहेत. प्रशांत, दिलासा नाही मिळाला, 21 तारखेला पुन्हा सुनावणी आहे, काय सांगाल? सुवर्ण ऐन दिवाळीच्या तोंडावर पुन्हा एकदा 21 तारखेला, अर्थात ते सुद्धा म्हणून त्यामध्ये प्रकरण अत्यंत क्लिष्ट आहे, गुंतागुंतीचं आहे. मी दिलेल्या आदेशाचे दूरगामी परिणाम होऊ शकतात याची मला जाणीव आहे. याचमुळे मला सुद्धा अभ्यासाला वेळ लागणार. यावेळेस पुन्हा आपलं मत आणि हे बोल मानलं जाते. 21 तारखेला आज पुन्हा एकदा संध्याकाळी राऊत यांची हे लेखी कसं सादर करणार आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग आपल्या सोबत आहेत. प्रशांत, आपला सलग आवाज आमच्यापर्यंत येत नाही, पण तुर्तास धन्यवाद आपण माहिती दिल्याबद्दल. जसं आमचे प्रतिनिधी प्रशांत सांगत होते की 21 तारखेपर्यंत दिलासा मिळालेला नाही संजय राऊत यांना, जामीन मिळालेला नाही. 21 तारखेला पुन्हा जामिनाच्या अर्जावर सुनावणी होईल आणि त्यानंतर कळू शकेल दिवाळी संजय राऊतांची जेलमध्ये जाते का जेल बाहेर. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांची सत्र न्यायालयामध्ये भेट झाली. या दोघांनी काही मिनिटं अनौपचारिक अशी चर्चा केली, त्यांचा संवाद झाला. खडसेंनी राऊतांची आस्थेनं विचारपूस केली. यावर राऊतांनीही हसून उत्तर दिली. सब कुछ ओके, चिंता करू नका, मी लवकरच येणार आहे बाहेर, असं राऊतांनी यावेळी खडसेंना सांगितलं. साहेबांची माझी भेट झाली. लिफ्ट जवळ थांबले ते आणि त्या ठिकाणी ते म्हणाले की चिंता करू नका, सब कुछ ओके है, मी पण लवकरच बाहेर येणार आहे, तुम्ही काही काळजी करू नका. कोर्टामध्ये एकनाथ खडसे आणि संजय राऊत यांची नजरानजर झाली. ते समोरासमोर आले. लगेचच एकनाथ खडसे यांनी आस्थेनं विचारपूस केली संजय राऊतांची. संजय राऊत पण हसून खेळून एकनाथ खडसेंशी बोलले, काही काळजी करू नका, सगळं ओके आहे, मी लवकरच बाहेर येईन, असं संजय राऊत एकनाथ खडसेंना म्हणाले. एकनाथ खडसे यांना या भेटीविषयी प्रसारमाध्यमांनी विचारलं, त्यांच्या भोवती गराडा घातला, तेव्हा त्यांनी हे उत्तर दिलं. आपण प्रत्यक्ष जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग यांच्याकडून की नेमकं काय घडलं. प्रशांत, खडसे आणि राऊतांची कुठल्या कोर्टात भेट झाली? समोरासमोर आल्यानंतर या दोघांचे चेहरे, हावभाव, व्यक्तिमत्व काय सांगत होती आणि काय संवाद झाला या दोघांमध्ये? राजकारणामध्ये पक्ष वेगवेगळे असतात, वेगवेगळ्या राजकीय पक्षाचा अजेंडा वेगवेगळे राजकीय नेते चालवत असतात, पण त्यांच्यामध्ये एक वेगळ्या प्रकारचं सख्य कायम असतं. हेच आज पुन्हा एकदा दिसून आलं की एकनाथ खडसे त्यांच्या केससाठी नियमित हजेरी लावायला कोर्टात आले आणि त्याच वेळेस ते बाहेर निघत असताना संजय राऊत यांनी कोर्टात एंट्री केली. मुंबई सत्र न्यायालयातली ही घटना हा आखो देखा हाल आहे. म्हणजे दोघांनी एकमेकांकडे अत्यंत हसून पाहिलं. एकनाथ खडसे यांनी संजय राऊत यांची अत्यंत आस्थेनं विचारपूसही केली आणि त्याला तितक्याच हसून संजय राऊत यांनी सुद्धा उत्तर दिलं की सब कुछ ओके. म्हणजे आपल्याला माहिती आहे की सुरत गुवाहाटी मार्गे महाराष्ट्र सरकारचं जे सगळं प्रकरण गाजलं, सत्तांतराचं नाट्य, त्याच्यामध्ये सब कुछ ओके, ऑल ओके हा शब्द अत्यंत पुढे आला, आणखीन गाजला. आणखीन आज कोर्टामध्ये सुद्धा सब कुछ ओके उच्चार हा संजय राऊत यांनी केला. वरतून त्यांनी सांगितले की चिंता करू नका, मी लवकरच बाहेर येणार आहे. म्हणजे सब कुछ ओके, ऑल ओके आज कोर्टात झालं. दोघही नेत्यांच्या मध्ये अक्षरशः काही मिनिटं झालेला संवाद हा अत्यंत सुखावून जाणार होता. ते वातावरण हलकं फुलकं करणारा होता. आणखीन हे राजकीय नेते एकमेकांची किती अत्यंत प्रेमाने वागतात किंवा आस्थेनं विचारपूस करतात हे पुन्हा एकदा कोर्टात दिसून आलं. पण चर्चा मात्र कोर्टरूममध्ये रंगली. ती प्रशांत, कसं असतं कार्यक्रमांनिमित्त किंवा दौऱ्यांनिमित्त कुठेतरी बाहेर एकमेकांना भेटले, एकमेकांशी संवाद झाला, ते वातावरण वेगळं असतं. इथे जामीन अर्जावर सुनावणी होती संजय राऊतांच्या, थोडं तेही टेन्शन असणार मनामध्ये, तोही विचार असणार आणि त्यावेळेला खडसेंची अशी भेट होणं. कसं आहे की सगळ्यात मोठा कसलेला अभिनेता जर कोणाला म्हणत असेल तर ते राजकीय नेत्याला,
कारण राजकीय नेता हा अनेक वेळा अनेक वेगवेगळ्या भूमिका लागोपाठ बजावतो. म्हणजे स्मशानभूमीमध्ये एखाद्या अंत्ययात्रेला उपस्थिती दिल्यानंतर सुद्धा लागलीच एखाद्या उद्घाटनाला सुद्धा एखादा राजकीय नेता जातो आणि तत्काळ त्याची भूमिकाही बदलते. कोर्टमधलं वातावरण तसं बघितलं तर गंभीर असतं आणि या गंभीर वातावरणामध्ये म्हणजे दोघंही जण आरोपी म्हणून खरं तर या कोर्टामध्ये कोर्टाच्या आवारात फिरताय किंवा चक्रा मारताय किंवा कोर्टात वेगवेगळ्या ठिकाणी हजर झाले होते. पण अशा ठिकाणी सुद्धा की दोघांमधला संवाद हा त्यांच्यावर कोणतंही ताण कोणतंही प्रेशर नाहीये हेच दिसणारा आणि दाखवणारा होता. याचमुळे लक्षात येतंय की राजकीय नेते हे कसलेले असतात असं आपल्याला नक्कीच म्हणता येईल. सुवर्ण. नक्की. धन्यवाद प्रशांत, आपण सविस्तर माहिती दिलीत त्याबद्दल. बारामतीलाही परतीच्या पावसाचा मोठा फटका बसलाय. कऱ्हा नदीला आलेल्या पुरामुळे अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरलंय. बारामतीतील शहर साठेनगर, आंबेडकर नगर, खंडोबा नगर या परिसरात नागरिकांच्या घरात पाणी शिरले, त्यांचं मोठं नुकसान झालंय. खंडोबा नगर परिसरातही नागरिकांचं मोठं नुकसान झालंय. 50 पेक्षा जास्त घरांमध्ये पाणी शिरल्याची माहिती आहे. जवळपास 35 कुटुंबांना स्थलांतरित करण्यात आलंय. पुरंदर आणि बारामती तालुक्यानं परतीच्या पावसानं झोडपून काढलंय. नाझरे धरणातून कऱ्हा नदीत पाण्याचा विसर्ग सुरू आहे. नदीचं पाणी रस्त्यावर आल्यानं बारामती मोरगाव अशी वाहतूक बंद झाली आहे. पुराचं पाणी रस्त्यावर आलं असतानाही अनेक जण नसतं धाडस करून पुराच्या पाण्यात गाडी घालत आहेत. अशा लोकांवर कारवाई करणार असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं. पुरंदर आणि बारामती तालुक्यामध्ये काल रात्री मुसळधार असा पाऊस झाला आणि त्यामुळे कऱ्हा नदीला तुडुंब भरून असा महापूर आलेला आहे. या महापुरामध्ये जो बारामती मोरगाव पुणे हा रस्ता आहे, हा संपूर्ण रस्ता पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे हा रस्ता संपूर्ण बंद करण्यात आलेला आहे. हा राज्यमार्ग आहे. या रस्त्यावरून दिवसभरात हजारो वाहनं जातात, परंतु नाझरे धरणातून येणारा विसर्ग आणि रात्रभर झालेला पाण्याच्या विसर्गामुळे संपूर्ण नदी पात्रातून पाणी तुडुंब भरून वाहत आहे आणि ह्या नदीमधून येणारे एक्सिस पाणी हे जे बारामती पुणे रस्ता आहे, हा रस्ता ओलांडून पाणी वाहत आहे. त्यामुळे संपूर्ण रस्ता हा पाण्यामध्ये गेलेला आहे. थोड्याच वेळापूर्वी या रस्त्यामध्ये एक तरुण वाहून जाता जाता पोलिसांनी त्याला वाचवलेलं आहे. आपल्याबरोबर या ठिकाणी माळेगावचे पोलीस निरीक्षक आहेत किरण अवसर. मला सांगा, कधीपासून हे पुलावनं पाणी वाहत आहे आणि थोड्या वेळापूर्वी जे सकाळी प्रसंग घडला होता याबाबत आपण काय सांगाल? पहाटे थोड्या कमी प्रमाणामध्ये पाणी वाहत होतं, परंतु सकाळी 9 वाजल्यापासून पाण्याची पातळी जास्त वाढली आणि त्याचा वेग वाढलेला आहे. त्या पाण्याच्या वेगामुळं जर मोटरसायकल असेल किंवा छोटी लाईट मोटर व्हेकल असतील तर त्या फ्लोमुळे खाली जाण्याची शक्यता असते. त्यामुळे आम्ही दोन्ही बाजूला पोलीस बंदोबस्त लावलेला आहे. जितेंद्र जाधव, न्यूज 18 लोकमत, बारामती. मुसळधार पावसानं रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागरला पावसानं झोडपलंय. गुहागरमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडला. अचानक आलेल्या पावसानं व्यापाऱ्यांची तारांबळ उडाली. शृंगारतळी बाजारपेठेत मुसळधार पावसामुळे पाणीच पाणी झालं. या परतीच्या पावसामुळे भातशेतीचं मोठं नुकसान झालं. तर रत्नागिरी शहर आणि परिसराला परतीच्या पावसानं झोडपलंय. ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस रत्नागिरीत पडतोय. भात पिकाचं मोठं नुकसान झालंय. कापणीला आलेलं पीक मातीमोल झालंय. शेतकरी हवालदिल झालेला आहे. रत्नागिरी शहरासह आजूबाजूच्या परिसरात परत एकदा पावसाला सुरुवात झालेली आहे. मुसळधार पाऊस कोसळताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि विजेच्या कडकडाटासह हा पाऊस कोसळताना आपल्याला पाहायला मिळतोय. काही ठिकाणी विजा देखील चमकताना दिसत आहेत. तर पावसाचा जोर हा वाढलेला हा परतीचा पाऊस म्हणायला हरकत नाही, कारण काल परवापर्यंत पावसाचा जोर थोडासा कमी होता, पण आज परत एकदा पावसाला सकाळपासूनच सुरुवात झालेली आहे. जोरदार विजांचा कडकडाट होताना इकडे पाहायला मिळतोय आणि जनजीवन हे कुठेतरी मंदावल्यासारखं वाटतंय, कारण अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची मात्र धावपळ उडालेली पाहायला मिळत होती. एकंदरीत बघितलं तर हा परतीच्या पावसाला परत एकदा सुरुवात झाली.
असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आणि विजाच्या कडकडाटांसह परत एकदा आता रत्नागिरी शहर आणि परिसरात पावसाला सुरुवात झालेली आहे. हा पाऊस आता किती वेळ लागतो आणि काय नुकसान पोचवतोय, ह्या पावसामुळे नक्कीच बळीराजाचं नुकसान होणार आहे. शेतीच्या कामांना कुठेतरी कापणीला सुरुवात होत असतानाच परत एकदा पावसाला सुरुवात झाल्यामुळे शेतकऱ्यांना परत एकदा हवालदिल होण्याची वेळ आलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिकेत होलमसह सचिन सावंत, न्यूज 18 लोकमत, रत्नागिरी. अंधेरी मतदारसंघातील पोटनिवडणुकीतून भाजपनं माघार घेतली. राज्याची राजकीय परंपरा कायम ठेवत माघार घेतल्यानंतर विविध प्रतिक्रिया उमटतायत. यावर बोलताना विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी चांगल्या निर्णयाला चांगलं म्हटलं पाहिजे असा सल्ला दिला. वेगळा अर्थ काढून उगाच कुणाला तरी डिवचण्याचा उचकण्याचा प्रयत्न करू नये असं परखड मतही त्यांनी व्यक्त केलं. पोटनिवडणूक होती अंधेरीच्या परिसरातली, तर त्यामध्ये जे लटके म्हणून शिवसेनेचे आमदार होते त्यांचं दुःखद निधन झालेलं होतं. त्यांच्या पत्नींना उद्धव ठाकरे साहेबांनी उमेदवारी दिलेली होती. पवार साहेबांनी आवाहन केल्यानंतर राज ठाकरेंनी एक पत्र दिल्यानंतर भाजपनी त्यामध्ये अतिशय सकारात्मक चांगली भूमिका घेतली. काही जण टीका टिप्पणी करतात, आता चांगलं झाल्यानंतर कशाला शब्दानी शब्द वाढतो. त्याच्यामुळे माझं सर्वच इतर राजकीय पक्षांना आव्हान आहे की ती घटना चांगली झाली, त्याच्याबद्दल चांगल्याला चांगलं म्हणलं पाहिजे. त्या संदर्भात वेगळा काहीतरी अर्थ काढून पुन्हा कुणाला तरी डिवचण्याचा प्रयत्न, उचकवण्याचा प्रयत्न हा अजिबात करता कामा नये. ग्रामपंचायत निवडणुकीनंतर शिवसैनिकांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली. या शिवसैनिकांशी उद्धव ठाकरेंनी संवाद साधला. पण मुद्दामून तुम्हाला सांगतो, माझ्या बाजूला आपले आमदार राजन साळवी उभे आहेत. आता राजन साळवी हे सुद्धा योग्यपणाने त्यांना सुद्धा खूप धन्यवाद आणली, बरोबर दाखवली. पण हा माणूस हल्ला नाही आणि नुसताच हल्ला नाही, आज ते आले त्यांच्या संपूर्ण रत्नागिरी कोकण परिसरात आपल्या गद्दाराला दाडून त्यांच्या छात्याला निवडणूक झालेला आहे. पीएफआयचा राम मंदिर पाडून बाबरी पुन्हा उभारण्याचा डाव होता. अटकेतील पीएफआय कार्यकर्त्यांकडून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. एनआयएच्या तपासात ही धक्कादायक माहिती हाती लागली आहे. भारताला मुस्लिम राष्ट्र बनवण्याचा डाव असल्याची माहिती नाशिक कोर्टातील सुनावणी दरम्यान समोर आली. नाशिकमधूनही काही दिवसांपूर्वी एनआयएने काही पीएफआय कार्यकर्त्यांना अटक केली होती. हा पीएफआयचा मोठा कट समोर आलाय. राम मंदिर पाडून बाबरी उभारण्याचा कट होता. हे भारत हे मुस्लिम राष्ट्र बनवायचा असा कटाचा भाग होता असंही समोर येत आहे. संघटनाच देश विघातक उद्देशानं प्रेरित झालेली आहे. मग त्यांचं टेरर फंडिंग असेल, त्यांच्या ॲक्टिव्हिटीज असतील, या देशामध्ये त्या ठिकाणी अशांतता निर्माण करणं आणि आतंकवादी प्रवृत्ती विकसित करत अशा प्रकारच्या गोष्टी करणं हा त्यांचा अजेंडा आहे. आणि त्याच्यामुळे जर अशा प्रकारची माहिती पुढे येत असेल तर हे किती खोलवर यांचं प्लॅनिंग गेलं आहे याची कल्पना आपल्या त्या ठिकाणी लक्षात येईल. आणि म्हणून मला वाटतं अशा प्रकारच्या संघटना ठेचून काढल्या पाहिजे ज्या देश विघातक आहेत. मनसे सरचिटणीस मनोज चव्हाण यांनी याबाबत काय प्रतिक्रिया दिली पाहूयात. पीएफआयच्या ज्या संघटना आहे, पीएफआयची जी संघटना आहे त्यांच्याकडनं इन्व्हेस्टिगेशन करताना किंवा माहिती अशी मिळाली की या पीएफआय संघटनेचा एकूण डाव काय होता, तर बाबरी मशीद म्हणजे राम मंदिर पाडून बाबरी मशीद पुन्हा एकदा बांधायची आणि पूर्ण हिंदू राष्ट्र जे आहे म्हणजे भारत राष्ट्र हे मुसलमान राष्ट्र कसं होईल असा जर त्यांचा प्लॅन असेल तर अशा संघटनेला मान्यता नुसती रद्द नाही, या लोकांना भर चौकात आणून चापकाने फोडणं किंवा एक वेगळ्या पद्धतीचा कायदा गृहमंत्र्यांनी अमित शाह साहेबांनी तयार करणं गरजेचं आहे.
की असा विचारच अशा करणाऱ्या ज्या संघटना आहेत त्यांना पूर्णपणे नेस्तनाबूत करणं ही मी नम्र विनंती करतो भारत सरकारला. जय हिंद, जय महाराष्ट्र. बातमी अंधेरी पोटनिवडणुकीसंदर्भातली. अंधेरी पोटनिवडणुकीवरून सामनातून भाजपावर टीका करण्यात आली आहे. या टीकेला आशिष शेलारांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. आम्ही खुल्या मैदानात उतरून न डगमगता लढाई लढलो आणि जिंकलो, मात्र पेंग्विन सेना केवळ गणपत वाण्यासारखी स्वप्न बघणार, असा टोला शेलारांनी ट्विटरवरून लगावलाय. आशिष शेलारांनी ट्विट काय केलं त्यावर नजर टाकूया. भाजपनं महाराष्ट्रात ग्रामपंचायतीच्या 397 जागा जिंकून पंचायत ते पार्लमेंट आम्हीच नंबर 1 आहोत हे कर्तृत्व आकडेवारीवरून दाखवून दिलंय. खुल्या मैदानात उतरून न डगमगता लढाई लढलो आणि आम्ही जिंकलो. तर पेंग्विन सेना घरात बसून गणपत वाण्यासारखी नुसतीच स्वप्न बघणार. सामनाच्या अग्रलेखात सदैव अजरामर असलेला गणपत वाणी आज महाराष्ट्राला पुन्हा दिसलाच. सोबत आपल्या गल्लीत कुणी नाही ना याची खात्री करून पोकळ आवाज देणारे डरपोक पण दिसले. अंगात नाही बळ आणि उगाच कळ काढून पळ. आशिष शेलार मुंबई अध्यक्ष भाजपचे यांनी केलेली ही ट्विटवरनं टीका आहे. किशोरी पेडणेकर यांच्याशी या सगळ्या संदर्भात आम्ही संवाद साधला, त्या काय म्हणाल्या बघूयात. मुळामध्ये ज्या पद्धतीने आशिष शेलार जी भाषा वापरतायत त्या भाषेचे परिणाम या पोटनिवडणुकीमध्ये दिसले. गणपत काय जे काय म्हणताय ते तुम्ही आहात, कारण तुम्ही पळताय मैदानातून आणि आकडेवारीचं कोणाला सांगताय. ज्या पक्षाचं तुम्ही निशाणी गोठवली कारण नसताना, त्या पक्षाचं नाव गोठवलं आणि तरी सुद्धा तुमच्या बरोबरीने आमचा सरपंचाच्या निवडणुकीत दिसलं. काय म्हणजे कुठल्या आकडेवारी कुठली सांगताय. ज्याच्याकडे अख्खं केंद्र आहे, ज्यांच्याकडे सगळे आमदार आहेत, ज्यांच्याकडे सगळे खासदार आहेत, ज्यांच्याकडे सगळे कॉन्ट्रॅक्टर आहेत, त्यांचं मिळवलं ओके, आकडेवारी आम्ही म्हणतो ओके, परंतु ज्याचं सगळं गोष्ट ज्याला पार नेस्तभूत करण्याची स्वप्न बघितली त्यांनी तुम्हाला दाखवून दिलंय. ते कसं काय हे करता म्हणून तुम्ही असे ट्विट करताय. नुसतं शब्दाचे फवारे उडवून लोकांना गुमराह करताय. पण लोक गुमराह होताना दिसत नाहीये. लोकांनी शिवसेना उद्धवजी बाळासाहेब ठाकरे या नावाला काय मान्यता दिली ते बघताय आपण. अजून काय पाहिजे. ज्यांच्याबरोबर पाठ मांडलाय, ज्यांच्याबरोबर ठेवलेल्यांसारखं वागणं करताय, तर त्यांचा आकडा बघा. आणि ज्याचं सगळं गोठवलं, ज्या पक्षाचा तुम्ही निशाणी काढून घेतली, ज्या पक्षाला गेल्या 4 महिन्यात जितका बदनाम करता येईल तेवढा बदनाम केलात, तरी सुद्धा आम्ही पण तेच म्हणू, सगळं काढून घेऊ नये. बाळासाहेबांची कवच कुंडलं काढून घेऊ नये. उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांनी तुम्हाला तुमची बरोबरीने येऊन आम्ही आमचा जागा हे केली आहे. ठाण्यातील मुलांचं थायलंडमध्ये अपहरण झालेलं आहे. या घडीची सगळ्यात मोठी बातमी आहे. ठाण्यामधून मुलाचं थायलंडमध्ये अपहरण झालेलं आहे. काम देण्याच्या बहाण्यानं हे अपहरण करण्यात आलंय. $3,000ची खंडणी मागण्यात आली होती. क्रिप्टोकरन्सीमध्ये फसवणूक करणाऱ्या टोळीनं हे अपहरण केलेलं आहे. गेल्या महिन्याभरापासून या मुलाचं अपहरण झालंय. ठाण्यातील वाकळे इस्टेट इथं राहणारा तरुण ज्याचं अपहरण झालंय, हाच तो तरुण ज्याचं छायाचित्र आपण बघताय. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ खडसे यांना विनंती करण्यात आली आहे. घरच्यांनी ही विनंती केली. या तरुणाच्या घरच्यांनी विनंती केलेली आहे, थायलंड दूतावासाशी संपर्क साधा आणि माझ्या मुलाची सुटका करता येईल का असं बघा. आशिष दुबे असं मुलाचं नाव आहे. जो छायाचित्र दिसतोय त्याचं नाव आहे आशिष दुबे. हा ठाण्यामध्ये राहतो. क्रिप्टोकरन्सीद्वारे त्याच्याकडून खंडणी मागण्यात आली आणि त्याचं अपहरण झालेलं आहे. नातेवाईकांकडून खंडणी मागण्यात आली. मुंबईतील ही 2 विद्यार्थी आहेत. आशिष सोबत पीडितांच्या कुटुंबियांशी आमच्या प्रतिनिधीनं संवाद साधलेला आहे. बनावट क्रिप्टोकरन्सी बनवणाऱ्या एका टोळीने ठाण्यातील एका तरुणाचं थायलंडमध्ये अपहरण केलेलं आहे.
काम देण्याच्या बहाने त्याला थायलंडमध्ये बोलवलं आणि क्रिप्टोकरन्सीद्वारे लोकांची फसवणूक करायला लावली. हे काम त्याला आवडलं नाही म्हणून त्याने तिथं काम सोडलं, पण त्याला अद्यापही त्या कंपनीने त्या लोकांनी सोडलेलं नाहीये. जंगलच्या मार्गे नदी पार करून एका अज्ञातस्थळी त्याला ठेवण्यात आलेलं आहे. पूर्णपणे सुरक्षेच्या घेऱ्यामध्ये त्याला ठेवलं गेलेलं आहे. मध्ये मध्ये तो फोन करतो. त्याने एक फोन चोरून ठेवलेला आहे स्वतःजवळ, त्यामार्फत तो फोन करतो आणि आपल्या घरच्यांना त्याचा हाल कळवतो. नेमकी काय संपूर्ण कहाणी आपण ऐकून घेऊयात. आपल्यासोबत आशिष दुबे नावाचा जो तरुण आहे ज्याचं अपहरण केलं गेलं थायलंडमध्ये, त्याचा परिवार आपल्यासोबत आहे. त्याचा भाऊ आहे, त्याची आई आहे. अविनाश जी, आपके भाई आपका भाई जो है उनको क्या रिप्लाई आया था, कौन सा जॉब था, आपने किससे संपर्क किया था और कैसे सब प्रोसेस करके थाईलैंड गया था? एक्चुअली स्टार्टिंग में जब मेरा भाई को जो मेरे पास मैसेज आया था एक कि डिजिटल मार्केटिंग का जॉब ओपनिंग है, वो मेरे कंपनी के एक बंदे के थ्रू आया था, अली नाम का, और उसको मिसम नाम के एक बंदे ने ये जॉब ऑफर के लिए रिक्वायरमेंट के लिए भेजा. तो उसने मेरे को भेजा, तो मेरे को लगा कि ये मेरे भाई के लिए है, मेरे लिए है नहीं डिजिटल मार्केटिंग का जॉब. तो मैं अपने भाई को फॉरवर्ड किया और जैसे ही मालूम पड़ा कि मेरे भाई ने जब वो इंटरव्यू क्रैक किया, सब कुछ हो गया, सेटल हो गया और उन लोगों का 20 तारीख का डेट फाइनल कर दिए, तुरंत झटपट उन्होंने उनको वहाँ बुला लिए. और जैसे वहाँ पर जाने के बाद एक दिन के बाद जैसे मेरा भाई ने काम करना के लिए शुरू किया तो उसको मालूम पड़ा कि ये सब स्कैम प्रोसेस है. मतलब जो जॉब के लिए उनको बुलाया गया वो जॉब नहीं दिया जा रहा है, डिजिटल मार्केटिंग करके ऐसा कुछ काम है ही नहीं. तो मेरे भाई को ये मालूम पड़ने के बाद मेरे भाई ने 3 तारीख को मेरे भाई ने मेरे को ये बारे में जानकारी दी, कैसे भी छुप छुपा के, और उसने बोला कि ये इधर पूरा फेक जॉब होता है, स्कैम प्रोसेस है और ये काम मेरे लायक है नहीं, और मेरे को इन लोगों ने झूठ बोल के मेरे को काम दिए. किस तरह का काम करवाते थे? उसमें फेक आईडी बनाना पड़ता है लेडीज़ का, और लेडीज़ का फेक आईडी बनाने के उनको बाद जो ऑल ओवर द वर्ल्ड, अभी स्पेशली उन लोग यूएस के कस्टमर्स को टास्क का है टारगेट बनाए हुए. तो उन लोग यूएस के कस्टमर्स को कांटेक्ट करते हैं, उनसे कन्वर्सेशन करते हैं, उनको कन्विंस करते हैं कि क्रिप्टो करेंसी खरीदे, और खरीदने के बहाने पे उनके पूरे बैंक डिटेल मांगते हैं. तो बैंक डिटेल मिलने के बाद उन लोग उनके अकाउंट से पूरे पैसे निकाल लेते हैं. यही उनका प्रोसेस है और डेली का यही टारगेट रहता है उनका. और जो बंदा नहीं करता है तो उनको 15 घंटे के बाद भी ओवर टाइम कराते हैं, प्लस फिजिकली और मेंटली हैरेसमेंट करते हैं, उनको पनिशमेंट मिलता है. तो ऐसे काफ़ियों के साथ हुआ. मेरा भाई भी उसमें एक शिकार बना. तो उन्होंने मेरे को, जब मेरे भाई ने अपडेट मुझे बताया तो मैंने इन्वेस्टिगेट करना शुरू किया. यहाँ के बहुत सारे लोग हैं वहाँ पे, इंडिया के काफ़ी लोग हैं, जिसमें से एक मुंबई का सलमान नाम का भी बंदा है जो मेरे भाई के साथ है. वो यहीं से साथ में गया था, तो उसको भी सेम तकलीफ है, वो भी इसके लिए इनकार किया हुआ है. तो और काफ़ी इंडियंस भी है, चेन्नई के काफ़ी लोग हैं, तमिलनाडु के काफ़ी लोग हैं, जो कई लोग परेशान है, कहीं आना चाहते हैं, लेकिन उनके प्रेशर के वजह से, उनके डर की वजह से वो लोग नहीं कुछ ऑब्जेक्शन ले पा रहे, और इतना शायद उनका सोर्स और सपोर्ट भी नहीं है कि उनके फैमिली वाले इतना सपोर्ट कर सके. जब उसने ये काम करने से मना कर दिया, मुझे फिर से इंडिया जाने दो, ये बात जब की उसने, तब आगे वो कंपनी ने क्या किया, और जो कंपनी यहाँ पे जो नाम था जो बोला गया था, क्या वही नाम वहाँ पे था या फिर कोई अलग नाम से थी? नहीं, एक्चुअली कंपनी तो पूरी फेक थी, क्योंकि ऑफर लेटर में जो कंपनी का नाम दिखाया गया था वैसे कोई कंपनी वहाँ पर थी नहीं. और दूसरी बात, जब ये बात मैंने मेरे भाई से शेयर किया, मेरे भाई ने मुझे बोला कि मुझे बुलवा ले, तो मैंने उधर के HR मिसम से कांटेक्ट किया और मिसम से मैंने पूछा कि कब तक मेरे भाई को छोड़ा जाएगा. तो वो क्या बोलते हैं कि एज पर द कंपनी पॉलिसी रूल ऐसा है कि आपको $3000 थाईबात भरना पड़ेगा, प्लस ऊपर का जो भी टिकट का खर्चा वगैरह ये भी खर्चा आपको करना पड़ेगा. $3000 कितना खर्चा, टोटल कितना खर्चा? $3000 अमाउंट मांगे हैं जो उनकी पॉलिसी के हिसाब से, प्लस 50,000 थाईबात जो उनका सर्विस चार्ज, मतलब टिकट का खर्चा वगैरह वगैरह जो भी उन्होंने इंक्लूड करके सारे खर्चे उन्होंने मांगे. तो मैं तो पहले शॉक हो गया कि पैसे किस बात के लिए जा रहे, क्योंकि एग्रीमेंट में उन्होंने कहीं ऐसा लिखा नहीं था, ना इंटरव्यू के टाइम में मेरे भाई को ऐसा बताया. तो ये सब होने के बाद मेरा भाई, मैं थोड़ा डर गया, और मैं ये बात फिर बाद में अपने ईमेल के थ्रू मिनिस्ट्री के ऑफिस में, विधानसभा के ऑफिस में, ये सब जगह मैंने मेल के थ्रू ये सब डिटेल शेयर किया. और उसको जब लेके गए जिस जगह भी वो अभी है, तो कैसे लेके गए, क्या बताया उसने आपको? फोन पे बात हुई थी? तो एक्चुअली मेरे भाई ने बताया कि रातों रात जब उन लोग वहाँ पर लैंड किए तो उनको कुछ समय के लिए होटल पे रुका है, वही बैंकॉक के होटल में. वहीं से जैसे शाम हो गई, रात के समय उन लोगों ने कार बुक किया और कार में बिठा के रातों रात 10 घंटे का सफर से दूर एक जंगल में, नदी पार करा के उनको एक जंगल में लेके गए, और वहीं पर फिर उनको वही जगह पे उनको रखा गया. और काफ़ी समय वही उनका मेन अड्डा है, उसे कुछ ही दूरी पे उनका काम करने का जगह है और कुछ ही दूरी पे उनका रहने का जगह है. वो एक उनका एक टेरिटरी जैसा है जहाँ से कोई बाहर भी नहीं आ सकता है, और पूरे उनकी खुद की एक फोर्स है जो कंट्रोल करती है. गनमैन है, कुछ भी ऐसा रहेगा तो उन लोग गन पॉइंट से
एम्प्लॉयज़ को या फिर जो भी वहाँ पर रहने वाले उनको बोलते हैं कि ये लोकल से बाहर नहीं जाना है और स्ट्रिक्ट एक्शन उन पे लेते। उनके मोबाइल में कोई भी डेटा नहीं रख सकता है, वो छुपा डिलीट कर देते हैं। या कुटुंबानं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आवाहन केलेलं आहे की आमच्या भावाला ज्या दोघांचं अपहरण झालंय त्या दोघांना थायलंड दूतावासाशी बोलून परत आणण्यासाठी प्रयत्न करावेत। या बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय। वेगवान घडामोडींसाठी काही क्षणात पुन्हा भेटू। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।